नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमधून एक मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर येते। सदनिका घोटाळा प्रकरणात अडचणीत आलेले क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक गुन्हे शाखा आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आली। नाशिक न्यायालयानं जारी केलेलं अटक वॉरंट घेऊन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली 2 पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारी असा 3 वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय। कोकाटेंविरोधात सदनिका घोटाळा प्रकरणात न्यायालयाचा दणका बसल्यानंतर त्यांना अटक कधीही होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। किती अधिकारी याच्यामध्ये आहे, किती कर्मचारी आहेत? नाही, 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे। NBW जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे। बरं, आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन? हो। बरं, पुढची कारवाई कशी असेल सर? कायदेशीर कारवाई कशी करणार? आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे। कोणाच्या नेतृत्वामध्ये ही टीम जाते? कोण? माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे। दरम्यान या संपूर्ण कारवाईवर माध्यमांचं सर्वांचं लक्ष लागलंय। माणिकराव कोकाटेंना मुंबईत अटक होते का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।